प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण केमिस्ट्री या विषयासाठी व्हेरी क्विक रिव्हिजन बघतो आहोत आणि आपला आता चॅप्टर बघतो आहोत 7 नंबरचा चॅप्टर एलिमेंट्स ऑफ ग्रुप्स 16, 17 and 18। आता हा व्हिडिओ बनवण्याकरता मला आमच्या कॉलेजचे मॉडरेटर लिप्टे सर, जाधव मॅडम आणि तुरकणे सर आणि ब्राह्मणे सर यांनी खूप खूप मदत केलेली आहे। सर्वप्रथम मी त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि आता आपण सुरू करूयात। बघा, तर आपल्याला ट्रेंड्स ओळखायला येतात आणि ट्रेंड्स ओळखताना सोपं लक्षात ठेवायचं की व्हर्टिकल म्हणजे उभे जे असतात ते ग्रुप्स असतात आणि आडवे जे असतात म्हणजेच हॉरिझॉन्टल जे असतात ते पिरियड्स असतात। मग ट्रेंड्स ओळखण्याकरता काय करायचं, तर उभ्या डायरेक्शनने म्हणजे ह्या डायरेक्शनने, आता याचा विचारच करू नका, फक्त ग्रुपचा विचार करा। ह्या डायरेक्शनने ॲटॉमिक साईज आणि आयोनिक साईज म्हणजेच त्याला तुमचं ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियस ही काय होत गेलेली आहे, तर ही इन्क्रीज होत गेलेली आहे। या डायरेक्शनने ती अशी इन्क्रीज होत गेलेली आहे, समजताय का? आणि बघा, आयोनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी या डायरेक्शनने मात्र त्या कॉलम मध्ये त्या डायरेक्शनने ती डिक्रीज होत गेलेली आहे। येतंय का लक्षात? ह्या दोन्ही गोष्टी अशा वाढत गेलेल्या आहेत आणि ह्या तिन्ही गोष्टी काय होत गेलेल्या आहेत, कमी होत गेलेल्या आहेत। एवढं लक्षात ठेवा। हे तुमच्या पुस्तकामधले 139 आणि 40 नंबरवरचे जे चार्ट आहेत ते चांगले करा। आता बघा बरं, ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स हा चार्ट काळजीपूर्वक बघा। मी सांगितलं त्याप्रमाणे आहे का? ॲटॉमिक साईज, आयोनिक साईज ही इन्क्रीज होत गेलेली आहे, म्हणजेच ॲटॉमिक रेडियस, आयोनिक रेडियस इन्क्रीज होत गेलेली आहे। आयोनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी हे काय होत गेलेलं आहे, डिक्रीज होत गेलेलं आहे। बघा काळजीपूर्वक। आता हा ॲटॉमिक आणि फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ग्रुप 17 एलिमेंट्सचा चार्ट बघा, काळजीपूर्वक ऑब्झर्व करा, त्याच्यावरून तुम्हाला ट्रेंड्स ओळखायला येतील। तर काळजीपूर्वक बघा, पान नंबर 140 वर दिलेला आहे बघा। आता ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 18 एलिमेंट्सचा हा पण चार्ट काळजीपूर्वक बघा, दिसतोय का? त्याचं नीट निरीक्षण करा, म्हणजे तुम्हाला ट्रेंड्स ओळखण्याकरता याचा व्यवस्थित उपयोग होईल। ट्रिक कळली का? हा पण पेज नंबर 140 वर दिलेला आहे। आता आणखी काय फोकस करायचं बघा ह्या चॅप्टरचं, तर एनावलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन आणि एनावलस बिहेवियर ऑफ क्लोरीन करा। त्याच्यानंतर एलोट्रॉप्स ऑफ सल्फर आणि ऑक्सिजन हे चांगलं करा। त्याच्यानंतर सल्फर आणि क्लोरीन ऍसिड स्ट्रक्चर करा आणि इंटर हॅलोजन कंपाऊंड त्याची डेफिनेशन करा आणि 160 पानावर त्याचे जे स्ट्रक्चर दिलेले आहे ते चांगले करा। आता बघा बरं ही फिगर, स्ट्रक्चर ऑफ सम इंटर हॅलोजन कंपाऊंड्स दिसतीये का तुम्हाला? हे सगळे स्ट्रक्चर एकदम चांगले करा। हा चार्ट आहे ना, एकदम परफेक्ट करा। आता तुमच्या पुस्तकात आहे ना 161 पेजवर आहे ना स्ट्रक्चर ऑफ झेनॉन कंपाऊंड्स दिलेले आहेत। आता आतापर्यंत पडलेलं नाहीये बघा, पण जर पडलं तर सांगता येत नाही। आउट ऑफ बॉक्स जाऊन जर पेपरवर पडलं हे तर आपल्याला यायला पाहिजे आणि म्हणून हा सुद्धा चार्ट आहे ना खूप काही अवघड नाहीये बाळांनो, तर तो चांगला करा। आता ह्या चॅप्टरचा पुढचा पॉइंट करताना बघा, युजेस ऑफ हेलियम, निऑन आणि आर्गॉन म्हणजे जे नोबल गॅसेस आहे त्याचे युजेस सगळे चांगले करा। आता जसं मी तुम्हाला सांगायचे फिजिक्स मध्ये डिफरन्स करताना सगळे एक्झाम्पल करा, काल पडलं होतं तुम्हाला की डायथर्मेनसचं एक्झाम्पल, तसं इथं पण तुम्हाला ते युजेस करताना आहे ना त्याचं चित्र डोळ्यापुढे आणायचं। डेली यूज मध्ये आपण ते वापरतो ना, तर त्याचं चित्र डोळ्यापुढे आणा आणि त्याचे युजेस प्रिपेअर करा। म्हणून महत्वाची सूचना, प्रिपेअर ऑल युजेस प्रत्येकाचे। आता हा डिरेक्टली चार्ट दिलेला आहे तुमच्या पुस्तकात,
तर त्याच्यावर कदाचित एमसीक्यू पडू शकतो, कदाचित व्हीएसए पडू शकतो किंवा 2 मार्काला त्याची युजेस पडू शकतात. तर ज्या पद्धतीने प्रश्न विचारला जाईल त्या पद्धतीने उत्तर लिहायचं. आणि बघा बरं, हा तुमच्या पुस्तकातला 162 पेज नंबरवरचा चार्ट. हा सगळा नीट करा. बघा दिसतात का हे सगळे युजेस, हेलियमचे, निऑनचे, आर्गॉनचे जे सगळे युजेस आहेत ते डीपली चांगले करा. फार काही ते अवघड नाहीयेत. आता हे जे काही पॉइंट सांगितलेत ना त्याच्या आधारे ह्या 7 नंबरच्या चॅप्टरची तुम्ही क्विक रिव्हिजन करू शकता. तुम्हाला निश्चित डायरेक्शन आलेली असेल. तर जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, त्यानंतर कमेंट टाकायला आणि लाईक करायला कंजूशी करू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. शांत मनाने अभ्यास करा. अजून भरपूर वेळ आहे हातात. फक्त सगळा वेळ स्टडीसाठीच वापरायचा. ओके, ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम, अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.